थांब थांब असं नाही, परत बघा. तर हो गाईस, मी विनायक निलकंठे पुन्हा स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेत 6 आणि हा आमचा कोच. ह्याला थोडी पण अक्कल नाही. आम्ही रेनकोट घालून आलो आणि आम्हाला बोलतो की काम कर, म्हणजे काय आम्ही सकाळ सकाळी काम करायला आलो काय. तर 8 लावायचे ना, 8 लावायचे ना, काम करा लागतो. 6 वाजे भेटणार 8 लावल्यावरती. तर गोकुळ अष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तरी गोपाळ काला ना, गोपाळ काळाच्या दिवशी या दिवसाने आपण सुरुवात करूया ब्लॉगची आणि खूप मजा येणार आहे आजचा ब्लॉग. कारण स्पेशली 8 थर बघायला भेटतील तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये. ते पण आरेतील 8 थर आणि 13 वर्षामधले पहिले असतील 8 थरचे. तर जास्त काय बोलत नाही, ते मला टेम्पोवर चढवले आणि मला वाटलं पण नव्हतं मी टेम्पोवरनं ब्लॉग चालू करेन. तो काम करतो ना, ते शिव्या खायचं. सकाळची युनिटी सगळे रेडी आहेत. आपली ब्लू आर्मी एकदम रेडी आहे. आम्ही आत्ता जस्ट पूर्ण काम केलं. हा 24 तासमधले 2 तास त्यांनी पट्ट्यासाठी घालवले. सकाळी उठलेलं आहे आणि सर्व खराब केले. वरती येऊन पट्टा शोधायला लागला. आशीर्वाद तुला दिलं फक्त, आशीर्वाद तुला दिलं फक्त. तर मित्रांनो, बघितलंच तुम्ही किती काम वगैरे केलं. आम्ही सगळं सकाळी उठून आलेलो, पाव वगैरे आणले, टेम्पोला वगैरे कपडा घालला, ताडपत्रे वगैरे केळीचे ते वगैरे टाकले. तर आत्ता आपली वेळ आली खरं तर जाऊन घरी कपडे चेंज करतो, सगळं फ्रेश वगैरे होतो आणि फुल फ्री माइंडनी रिटर्न आपल्याला यायचं आणि लवकरच यायचं. म्हणजे आपल्याकडे टाईम तर आहे ते हा मला तिकडनं आवाज देतो युनिस्ट हो बघ. जय महाराष्ट्र. आ रहा हूँ, फ्रेश होके आ रहा हूँ. तो बघितलं तुम्ही आपले फ्रेंड फॉलोइंग कसे आहे. तो फटाफट फ्रेश वगैरे हो. तो मित्रांनो, आपली झालेली तयारी आणि कसं वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तो जास्त टाईम थांबत नाही, कारण तिकडे झाला टाईम. फटाफट फ्रेश वगैरे झालो, पूजा वगैरे केली, निघतो आता इकडनं. बाय बाय. तो मित्रांनो, पाऊस एवढा घाणेरडा पडतोय ना, तरी मी किट घालून पण मी रेनकोट घातल्यावरती. त्याचं कारण हे आहे की पाऊस लय जोरात आहे, मला आजारी नाही पडायचं आणि मला चढायचं वरती एकदम. तो आत्ताच भिजेल, तो पूर्ण ताप वगैरे येईल, त्यासाठी मी माझी सेफ्टी करून चाललोय. चला पटापट भेटतो पुढे. बाय बाय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले सगळे पोरं इथे जमा झालेले आहेत. मस्त मजेत फुटलाय. जय श्रीराम. जय श्रीराम. तो मित्रांनो, आपली सलामी पण दिली आपण आपल्या जागेवाल्यांना आणि टाईम झाला आता. तो आता आम्ही निघतोय इकडनं, सगळे क्राऊड निघालंय आणि आपल्यासोबत आपला
प्रबोध आहे आणि माझा भाऊ आहे. त्याची गाडीवरती मी बसलो. तो भेटतो डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती. बाय बाय. तर आपला जो जोश असला तो लय जोश कडक आहे सगळ्या पोरांचा आणि आपल्याला डायरेक्ट स्वामी प्रदेशाला जायचं आहे आणि तिकडे जाऊन कडक आठ मारायचं आणि स्वप्नपूर्ती सत्तावीसच्या आधी फर्स्ट ट्राय असेल आणि फर्स्ट ट्राय आपल्याला एकदम कडक करायचं आहे. आणि पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाही. सकाळपासून रात्रीपासून कंटिन्यूच आहे. लय कडक पाऊस आहे आणि नाण्यावर आपला पाऊस पाऊस पाऊस. मित्रांनो आपण आत्ता जस्ट स्वामी प्रतिष्ठानच्या हद्दीला पोहोचलोय आणि आता आपला नंबर आलेला आहे. तो आपल्याला डायरेक्ट तिकडे जाऊन आणि हे देवाची कृपाने लागले पाहिजे आणि हे देवाचं बाकीच्या आणि लागतील हे पण बोलतो मी. चला तर डायरेक्ट तिकडे जोडत्या नंबर लागला. बाय 8 थर लावायचे आहेत ना. कडक कडक लागतील ना. इकडे इकडे आपली प्लॅनिंग आठवण आहे का. हार्नेसची हार्नेसला लटकायचं. मला पण लटकवायचं. ऐकलंस ना. पकडशील काय ना माझ्यावरती. हा बस. हे आपला भाई हा खाली पकडील आणि तू मला पकडून ठेव. हा काय. हे आपला भाईचा राऊंड टॉप आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्हाला. आता आमचं दोघांनी ठरवलेलं आम्ही की ये अविदाबाद. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही 2025 चे आमचा फर्स्ट असणार आहे. तो म्हणजे 8 थर आणि या आमचे स्वप्नपूर्ती 8 थर असणार आहे. तर खूप एक्सायटेड पण आणि इमोशन पण भरलेले आहे. कारण आम्ही लावू त्याचे इतरांचे टाळ्या असतील पण आमच्या डोळ्यात आसू असतील. तर बघा देवाची कृपा आहे की आपल्याला लागले पाहिजे 8 थर आणि आज लागतील पण ते लागतील. बाय बाय. 8 थरांचा प्रयत्न. शुभेच्छा तुम्हाला. आपण पुढे वा चला. आणि आरेला मुंबईचा गोविंद पथक आहे. आरे आणि खऱ्या अर्थाने गोरेगावचा राजा आहे. संकल्प केलाय आरे युवा गोविंद पथक. आरेचा राजा.
माल नाही काय आला हॅलो काय बोलते अरे नाही लागला नाही मला हां नको काळजी घेऊ काय नाही होऊन हां माझ्या मम्मीचा फोन आला होता जे मी पडलो ना ते तिला असं वाटलं की मला लागलं तर ती घाबरली आणि ते घाबरून तिने रडून रडून मला फोन केला आणि आता माझ्याशी बोलताना ती रडत सुद्धा होती की तुला लागलं काय तर मम्मीचा हा प्रेम होता माझ्यासाठी आणि तिने मला फोन केला लगेच आणि विचारायला की लागलं काय तुला हा माझा मम्मीचा आशीर्वाद आहे आणि मी सकाळी आशीर्वाद घेऊन निघलोय तर माझ्या मम्मीच्या आशीर्वादामुळे मला काहीच होणार नाही याची मी गॅरंटी घेतो तर मित्रांनो आमचं जे स्वप्न होतं 18चं ते आम्ही स्वप्न पूर्ण केलं आणि ते फर्स्ट राह होता आमचा 2025चे कडक 8 हे आम्ही तिथे लावून दाखवले हा माझा इमोशन आहे आता माझं सोडा आपण आपल्या कोचकडे जाऊया आणि त्याला विचारूया कसं वाटलं ठीक आहे पाठव नाव दिलं परत मामा बोलतो थोडा प्रॉब्लेम होणार तर त्यांच्या ऑडिट मध्ये प्रॉब्लेम असं सीन होते ना तर तुम्ही बघू शकता गाईज आपले या वर्षीचे 8 थर आपण लावलेले आहेत तर सुनील दादाकडनं आपण बघूया काय बोलतात काय वाटेल तुला काय बोलू काय पण बोल या वर्षीचे 8 थर काय तू या वर्षी आम्ही पहिल्यांदा 8 थराचा प्रवास केला प्रयत्न केला आणि तो 8 थर आम्ही सक्सेसफुल यस आता आपण जाऊया दुसऱ्या कोच कडे आपल्या मनोज दादाकडे तर आपला सेकंड कोच मनोज दादा त्याच्याकडनं आपण आपले 2 शब्द ऐकूया ते आपल्या 8 थराबद्दल आज स्वप्न पूर्ण झालं जे आपण स्वप्न बघितलं जे 40 दिवस 45 दिवस आपण प्रॅक्टिस केली ते आज त्याचं फळ आपल्याला मिळालेलं आहे आणि मला खूप आनंद आहे मला वाटतं आपण अजून आपल्याकडे हाय खूप वेळ आपण 2-3 वेळा तरी अजून 8 थर लावू आणि उतरवू नक्कीच धन्यवाद कडक दोन्ही कोच कडे आपण ते इंटरव्ह्यू घेतला आता आपण जाऊया बेसवाल्याकडे आपला हा संतोष दादा जो बेसला उभा होता आणि मी असं ऐकलं की त्याच्यावरती भरपूर वेट आला होता आता आपण त्याच्याकडनं 2 शब्द ऐकून घेऊया माझ्यावरती भरपूर वेळ आला होता पण मी माझ्या मनामध्ये एकच लक्ष होतं की मला 3 सीटा ऐकायच्या आहेत आणि आपल्या या आर्यविभागामध्ये पथकाचा नवीन काहीतरी आर्याचं काहीतरी नवीन विश्व विक्रम करणार तर 8 थर लावून आम्ही उतरवणार तरच मी माझं बॅलन्स करणार आणि माझे खांद्यावर चढलेले आहेत त्यांना सुखरूप खाली उतरणार आणि आम्ही 8 थर लावून हे करणार संतोष दादा पूर्ण आपला इमोशनल झालेला आहे त्याचे 8 थर बघून खूप भारी वाटलं नशीब तू होतास म्हणून आम्ही आज उतरलो खाली अरे सीटा चालू कर तर आता आपण जास्त काय बोलत नाही आणि आता आपण जाऊया दुसऱ्याकडे जो आपल्या 8व्या थरामध्ये जो 3ऱ्या थरावरती असतो नाण्या तर त्याचा आपण इंटरव्ह्यू घेऊया त्याने काय केलं कंट्रोल केलं तुझ्यावरती काय प्रेशर होता हे सांग तू 2 शब्द प्रेशर तर होता म्हणजे वेट आता जेव्हा 111 का उठला तेव्हा तू पण व्हिडिओ मध्ये बघितला असेल की झटका खाली आलेला त्याच्यानंतर मग आहे ना माझा जो हा लेफ्ट वाला पाय होता ना तो उठला मग तेव्हा आपण पडलो ना तेव्हा तुला काय वाटलं तू लागतील की नाही लागतील भाई कॉन्फिडन्स होता ना लागतील लागले त्याच्याबद्दल तू 2 शब्द काय बोलशील काय नाही बाबा आपला इमोशनल झालेला आहे जाऊ द्या जास्त काय नाही आपल्या 8 लागलेकडे आपल्या पथकात जो दुसऱ्या थरावरती असतो तो म्हणजे गुड्डू दादा आता आपण त्या गुड्डू दादाकडे जाऊया हा जो दादा आपला गुड्डू दादा हा सेकंड थरावरती असतो आता आपण त्याच्याकडनं 2 शब्द ऐकूया काय 2 शब्द बोलू काय 8 थर लागले बस झाले आपले 8 थराबद्दल काय पण बोल तुझा काय 8 थर कडक होते गुंडा बनेगा रे तू कंट्रोल होता थोडा पण होते कडक होते 8 थर पण भरपूर जणांचे इंटरव्ह्यू घेतले त्याच्यातला अजून एक आहे आपला अर्जुन दादा त्याचा इंटरव्ह्यू घेऊया आपण अर्जुन दादा आपल्या तिरीवरती होता आणि जास्त म्हणजे कसं सांगता येत नाही पण तो वरनं पडला तेव्हा त्याला लागलं पण तुझा एक्सपिरियन्स काय होता हो आज मी इंजर्ड तर झालो थोडस लागलं पायाला बॅकला पण खरंच खूप मजा आली 40-50 दिवसाची आमची मेहनत आम्ही 8 थरांसाठी खूप वाट बघितली खूप वर्ष आम्हाला खरंच ते दुखणं आता दिसत नाही कारण आम्ही 8 थर लावले पुढेही लावू छान बेस्टचा माणूस म्हणजे तो आपला नानू दादा बेस्टला असतो आपण त्याच्याकडनं 2 शब्द ऐकूया
वेट नव्हता आला, पण एवढ्या व्यवस्थित लावलेत ना पोरांनी, काय विचारू नका. एकदम कडक चढलो, कडक उतरलो. आता अजून 2 लावू कुठेतरी आणि अजून असेच मस्त मस्त पैसे कमवू, संध्याकाळी पार्टी करू. A few moments later. तो मित्रांनो, आता आपण आपल्या गोरेगाव मधल्या एका बच्चू दादाच्या हट्टीजवळ आलोय. आपल्या मित्राची हट्टी स्वतः तिकडे आलोय. आपण तिकडे जाऊन आपल्याला 7 रात्री सलामी द्यायची. आपण तिकडे 7 रात्री सलामी द्यायची. बाकी काय बोलत नाही. आणि एक कडक आम्ही आलो आता गोरेगावला. ठाण्यावरतीच आपण 8 तास लावले. एटीला पण मस्त कडक 8 तास लावले. कडक ट्रॉफी घेऊन आलोय. तो आम्ही गोरेगाव स्टेशनला आलोय. तिकडे आता लावायचे का तू आम्ही 6 तास लावून ट्रॉफी आणि घरी जाऊया. कडक लावले. बाय बाय, भेटतो पुढे. आई बाबा बोलतात ते ठिकाणी सकाळी देत आहे. अरे वा, होतं बरं. परत सलामी दिलेली आहे. 7 तारखेच्या सामने या ठिकाणी अरे वा, होतं बरं दिलेली आहे. आणि आज मुंबईमध्ये 2 ठिकाणी 8 थराची सलामी देऊन 9 थराची सलामी देऊन या ठिकाणी क्या बोला तूने? 8 थराची सलामी देऊन मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजचा व्लॉग जो कसा झालाय. सकाळी जे आपण विचारसुद्धा केला नव्हता की आपले 8 थर लागतील. आणि जो 1 महिन्याची जी आपली जिद्द होती किंवा जी प्रॅक्टिस केली होती ते फक्त आपण 1 दिवसासाठी केली होती. आणि तेच सकाळी आम्ही आपले पहिले 2025चे कडक 8 थर हे आम्ही लावले. तुम्ही बघितलंच असेल. आणि त्याची जी मेहनत होती त्यानंतरची तुम्ही बघू शकता काय मेहनत आहे आमची. हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय ना, ही आमची मेहनत आहे.
ते म्हणजे फक्त ह्या आजच्या दिवसाची गोकुळाष्टमीची. सो एवढं काय म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हे काय खेळ आहे, तर हे खेळ आमच्यासाठी खेळ नाही तर आमच्यासाठी भावना आहे. आम्ही 40 दिवस फक्त ह्या गोष्टीसाठी प्रॅक्टिस करतो किंवा पण त्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आपली. एक म्हणजे आपली जिद्द आणि एक म्हणजे आपलं स्वप्न. या 2 गोष्टी करायच्या असेल तर संघर्ष करावा लागेल आपल्याला. तर जास्त काय बोलत नाही, आपला ब्लॉग इथे एंड करतो. तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.